ॲडव्हर्टाईज करणं म्हणजे पैसे वाया घालवणं. खरंच आहे का? प्रॉब्लेम ॲडव्हर्टाईजमध्ये नसतो, प्रॉब्लेम असतो स्ट्रॅटजीमध्ये. बरेच लोक ॲडव्हर्टाईज चालवतात, ऑफर्ससुद्धा चालवतात, पण टार्गेट ऑडियन्स क्लिअर नसतो. आपल्याला जो मेसेज डिलिव्हर करायचा आहे हा क्लिअर नसतो. आणि ॲट द एंड ज्या वेळेला आपल्याकडे एन्क्वायरीज जनरेट होणार आहेत त्या एन्क्वायरीजना कशा प्रकारे कन्वर्ट करायचं आहे याची सिम्पल अशी प्रोसेस नसते. आणि अर्थात याचा रिझल्ट काय होतो? पैसा तर खर्च होतो पण रिझल्ट्स मिळत नाहीत. आणि या उलट हाय परफॉर्मिंग ॲडव्हर्टायझर्स काय करतात? कोणत्या लोकांना आपली ॲडव्हर्टाईज दाखवायची आहे हे क्लॅरिटी असते. कोणती ऑफर प्रमोट करायला लागलो आहे, कोणतं मॅसेजिंग आपण वापरणार आहोत, या गोष्टी क्लिअर असतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्या वेळेला एन्क्वायरीज आपण जनरेट करतो आहे त्यावेळेला त्यांना कन्व्हर्ट करण्यासाठी आपण नेमकी कोणती प्रोसेस वापरतो आहे, कशाप्रकारे आपण त्यांना कन्वर्ट केलं पाहिजे, ही सिस्टीम डिफाईन्ड असते. मार्केटिंग आणि ॲडव्हर्टिजमेंट्स ही तुमच्या व्यवसायामधली इन्व्हेस्टमेंट आहे जी तुम्हाला रिटर्न्स आणून देणार आहे. आणि रिटर्न्स तेव्हाच मिळतील ज्या वेळेला तुमच्याकडे प्रॉपर सिस्टीम असेल आणि त्यातून तुम्हाला कस्टमर्स रेग्युलरली मिळत असतील. आता जर तुम्ही स्पॉन्सर्ड ॲडव्हर्टिजमेंट्स न करता ऑर्गॅनिकली प्रमोशन्स करत असाल तर त्यातून तुमचा ट्रस्ट बिल्ड होतच आहे. त्याच्या पुढं जाऊन आपल्याला जे स्पॉन्सर्ड ॲडव्हर्टिजमेंट्स करणार आहोत त्याच्यामध्ये तुम्ही कंट्रोल करू शकता की तुम्हाला किती सेल्स हवे आहेत, किती कस्टमर्स हवे आहेत, किती एन्क्वायरीज हवे आहेत, हे तुम्ही कंट्रोल करू शकता, ज्यामुळे तुम्ही तुमच्या व्यवसायाला तुमच्या गरजेनुसार बूस्ट देऊ शकता. आणि आता जर तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी कन्सिस्टंट बेसिसवरती एन्क्वायरी जनरेट करायच्या असतील तर मी तुमची मदत करू शकतो. माझ्या प्रोफाईलच्या बायोमध्ये तुम्हाला माझ्या कॅलेंडरची लिंक मिळेल ज्यामध्ये तुम्ही आपल्या दोघांसाठीचा टाईम बुक करू शकता.